आणि कोरोना काळामध्ये ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत गेलो त्या त्या तुम्ही ऐकत गेलात, म्हणून महाराष्ट्र वाचला. मी नाही वाचवला, तुम्ही महाराष्ट्र वाचवलेला आहात. आणि आज सुद्धा ही एवढी सगळी गर्दी जमते, जरा याचा फोटो काढून मोदी आणि शहाना पाठवा. ते देवाभाऊचं तर सोडूनच द्या, त्यांना तर काय दाखवून उपयोगच नाहीये. आणि मिंदेला पण दाखवा. अरे तू एक फोडलास पण लाखो लोक आली, लाखो लोक आली. तुम्ही शिवसेना संपवायला निघालात, पण तुम्ही आज जे जमलात ते प्रत्येक ठिकाणी जातो तिथे मला लोक सांगतात की उद्धवजी तुम्ही आमच्या कुटुंबातले म्हणून आम्हाला वाटता, तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात. म्हणून मी एक वचन दिलेलं आहे, कुटुंब प्रमुखाचा वचननामा. हा माझ्या कुटुंबासाठी, माझं कुटुंब म्हणजे महाराष्ट्र आहे, हा माझा परिवार आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी माझी जबाबदारी आहे. मी घेतो या वचनांची पूर्तता करण्याची जबाबदारी. मग त्याच्यामध्ये बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तर आल्याच, पण महिलांना 1500च्या ऐवजी 3000 रुपये तर देणारच, हे तर वचन आहेच. पण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला शिपाई असलेले, पोलीस शिपाई असलेले वेगळी पोलीस स्टेशन सुद्धा आपण उभारणार आहोत. जसं मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मुलांना देखील मोफत शिक्षण आम्ही देणार म्हणजे देणारच. बेरोजगार तरुणांबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहेच, आरोग्य सेवेबद्दल सांगितलेलं आहे, पण महागाईबद्दल खास करून मी म्हणेन की वाढती महागाई म्हणजे काय होतंय की जीएसटीचा एवढा मोठा वरवंटा आहे, सगळ्यांवरती फिरतोय, आपल्याला कळतच नाही, आपला खिसा तरी कापला जातोय. म्हणजे जीएसटी कधीपासून आपल्याला खिसा कापायला लागतो? सकाळी उठल्यानंतर टूथब्रश घेतला तरी जीएसटी आली, टूथपेस्ट त्याच्यावर टाकली तरी जीएसटी लागली, त्याच्यानंतर आंघोळीला साबण लावला, दाढीला साबण लावला, जीएसटी आला, कपडे घातले कपड्यावरती जीएसटी, बाहेर निघालो चपलेवरती जीएसटी, घरी काय खाल्लं त्याच्यावरती जीएसटी, हॉटेलमध्ये गेलो सगळ्यावरती जीएसटी. मग हे जीएसटी घेऊन दिल्लीवाले तुडुंब त्यांची पोटं भरणार आणि माझ्या महाराष्ट्राकडे भिकेचे तुकडे फेकणार की जगा तुम्ही याच्यावर. शेतकऱ्यांना सुद्धा मी विचारतो की तुम्हाला पीक विम्यातली रक्कम मिळते आता? हमी भावाचा तर पत्ताच नाहीये. पण आपल्या सरकारने केलेली 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? किती अटी होत्या तुम्हाला, किती काळ लागत होता? सहजतेने झालं ना. म्हणजे आपण करून दाखवलं होतं, तसंच परत एकदा कर्जमुक्त तुम्हाला मी करून दाखवणार आहे. मी परत कर्जमुक्त करून दाखवीन. कशाला? जर आज आपलं सरकार असतं, तुम्ही मतं दिली असतीत नसतीत तो तुमचा मुद्दा आहे, पण कदाचित मी तुम्हाला 5व्या वर्षी परत एकदा कर्जमुक्त केलं असतं. माझ्या मनामध्ये ते होतं. पण उद्योग चाललेत गुजरातला, रोजगार चालले गुजरातला, मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली, काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा? मुलं सुद्धा शिकतायत, पण शिकल्यानंतर या परिसरामध्ये जसं मोदींनी 14 साली सांगितलं होतं की दरवर्षी 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देणार, 2 तरी लोकांना मिळाले का तुम्हाला रोजगार? बरं तुम्ही इकडे आलात कशाला? कारण तुमच्या खात्यात तर 15 लाख कधीचेच आलेत ना सगळ्यांच्या खात्यामध्ये. अरे पण मोदी की गॅरंटी,